नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है। वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस। या कौतुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची देवेंद्र फडणवीसांनाच पहिली पसंती मिळेल याचा अंदाज आला होता। 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू व्यक्तिमत्व यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचं स्थान बळकट केलं। देवेंद्र यांचा जन्म 22 जुलै 1970 मध्ये झाला। देवेंद्र यांच्यावर लहानपणापासूनच राजकारणाचे संस्कार झाले। त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून आमदार होते, तर काकू शोभा फडणवीस या युती सरकारमध्ये मंत्री होत्या। देवेंद्रनी नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली। 1987 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहसचिव झाले। वयाच्या 21व्या वर्षी ते रामनगर वॉर्डातून नगरसेवक झाले। 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर झाले, तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 27 वर्ष। देशात सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला। 2 वर्षांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले। 2010 मध्ये त्यांची भाजपचे महासचिव म्हणून नेमणूक झाली आणि गेल्या वर्षी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली। या महाराष्ट्रामध्ये एक जाणता युवा नेता आणि नवीन पिढीचं सळसळत असं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस। इतक्या कमी वयाचा कुठलाही ताकदवर नेता कुठल्याही पक्षामध्ये नाही हे सांगायला देखील आम्हाला आनंद होतो। अभ्यासाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही देवेंद्र यांची जमेची बाजू, त्यामुळे त्यांना संघाचेही आशीर्वाद मिळू शकतात। निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासूनच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होत होती। आपल्या महाराष्ट्राला देवेंद्र सारख्याच टॉप लीडर्सची गरज आहे आणि बीजेपीची तर खूपच गरज आहे महाराष्ट्राला। तुम्ही जे करप्शन झालंय ते पाहिलंच आहे। खुद्द देवेंद्र स्वतंत्र विदर्भाच्या बाजूचे आहेत, पण आता त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आली आहे। त्यामुळे राज्याला एकत्रितपणे पुढे घेऊन जाण्याचं मोठं आवाहन आता त्यांच्या समोर आहे। प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर।